संपत्ती ऐश्वर्य प्रदान करणारी देवी म्हणून महालक्ष्मीकडे बघितलं जातं। राज्यभरात ज्येष्ठा गौरींच्या रूपात महालक्ष्मींचं मंगळवारी सोनं पावलांनी आगमन झालं। या काळात भाद्रपद महिन्यातील सप्तमी ते नवमी पर्यंत महालक्ष्मी उत्सव साजरा करण्यात येतो आहे। दरम्यान चंद्रपुरातील गुटकाळा वार्ड निवासी गजाननराव अलोणे यांच्या घरी परंपरागत चालत आलेल्या महालक्ष्मींचं पूजन करण्यात आलं। तुकुम परिसरातील रहिवासी विनायकराव सबनीस यांच्याकडे देखील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या ज्येष्ठा गौरींचं विधिवत पूजन करण्यात आलं। तसेच वार्ड निवासी बाळा प्रभाकरराव कोलनकर यांच्या निवासस्थानी कुळाचाराप्रमाणे चालत आलेल्या महालक्ष्मींचं वेदमंत्रोच्चारात यथासांग पूजन करण्यात आलं। बुधवारी महालक्ष्मींची विधिवत पूजा अर्चना केल्यानंतर 16 भाज्या आणि 16 चटण्यांचे विशेष महत्त्व असलेला नैवेद्य सायंकाळी महालक्ष्मींना अर्पण करण्यात आला। या कालावधीमध्ये दिवसभर पूजा भजन आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले। सायंकाळी भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला। मूर्तींना आकर्षक साड्या आणि दागिन्यांनी सजवण्यात आला आहे। गौरी मातेसह तिच्या पुत्रपुत्रींच्या मूर्तींचीही यावेळी प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी मूर्तीसमोर आकर्षक सजावट करण्यात आली।